रेल्वेतला प्रवास महिलांच्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा किती खोटा आहे ते आज नागपुरातल्या एका प्रसंगामुळे समोर आलंय। रेल्वेत महिला सुरक्षित नाहीत असंच या बातमीनंतर तुम्हालाही कदाचित म्हणावंसं वाटेल। दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये महिलांच्या विनयभंगाचा प्रसंग घडलाय। तसा आरोप झाल्यानंतर त्या अनुषंगानं एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। के डब्बे में पूरे स्लीपर क्लास के रिजर्वेशन वाले एसी के डब्बे में आके आपसे जो बनता है वो कर लीजिए। सर ये भी क्या कचरा है क्या जो तुम इतने सारे लोगों को बिठा रहे हो आगे डब्बे में? पूरी भीड़ भाड़ है ना सर, ये कितनी तकलीफ हो रही है हम लोगों को। समाधान हो जाएगा। लेडीज जशा वरती चढत होते आपल्या सीट पर्यंत जातपर्यंत त्यांच्यासोबत छेडखानी होत गेली आणि आम्ही सुद्धा त्या मुलांसोबत झगडा, तिथे काही झगडे झाले, काही झाले तरी सुद्धा ते आम्ही पोलिसांना कंप्लेंट केली। आधी तर रेल्वेच्या याच्यावर कंप्लेंट केली, 139 असं काहीतरी होतं, त्याच्यावर आम्ही कंप्लेंट केली। तिथेही आमच्यावर काही ऍक्शन घेतलं गेलं नाही। 139 वर कॉल केल्यानंतर एक आरपीएफ आला, तो आम्ही सगळं त्यांनी आम्हाला विचारलं की तुमची काय तक्रार आहे। तर आम्ही त्याला सांगितलं की आमचा रिझर्वेशनचा डबा असून सुद्धा आणि कन्फर्म असून सुद्धा आमच्या डब्यामध्ये इतके लोक भरलेले आहे की आम्हाला वॉशरूमला सुद्धा जाता येत नाहीये, बाहेर निघता येत नाहीये, पाण्याच्या वस्तू, टिफिन, जेवणाचं वगैरे काही घ्यायला। तर तो आम्हाला सरळ बोलला आरपीएफ की यात मी काही करू शकत नाही, यांना टीटीनेच फाईन पाडून बसवलेलं आहे, तर मी यात काही करू शकत नाही। नंतर असं बोलून तो तिथनं निघून गेला।